जय श्रीराम भावांनो, आज आपण तडाखेदार मस्त धडाकेबाज पोहे बनवणार आहोत। तर पोहे बनवण्यासाठी सर्वप्रथम कांदा, मिरची, कढीपत्ता, जिरे हे वेगवेगळे सामान लागत असतं। मेन म्हणजे पोहे पण लागतात बरं पोहे बनवण्यासाठी। नाही तर पोहे न घेता तुम्ही पोहे बनवण्याचं ठरवशाल तर पोहे नाही होणार। तर मित्रांनो, आपण पोहे बनवण्यासाठी सगळे सामान घेतले व त्याला ढाब्याच्या स्टाईलमध्ये म्हणजे असं 5 स्टार ढाब्याच्या स्टाईलमध्ये आपण त्याला कापून घेतलं। तर आपल्याकडे कोथिंबीर नव्हती तर मामा आले, मग मामाकडून आपण कोथिंबीर घेतली। तर मग आपण पोहेमध्ये लागणारे म्हणजे मीठ, मिरचू हे चांगल्या प्रकारे टाकले। तर सर्वप्रथम आपल्याला चव चांगली यावं म्हणून आपण त्यामध्ये मीठ चांगल्या प्रकारे म्हणजे असं खतरनाक प्रकारे आपण त्याच्यामध्ये टाकले। तर आपण चव करून बघावं असा विचार होता, पण आपण नंतर त्याच्यामध्ये हळद पण टाकली। मग आपण त्यामध्ये हळद चांगल्या प्रकारे टाकली। तर मग आपण त्यामध्ये थोडंसं मिरचू पण वापरलं। मिरच्या आपल्याकडं होत्या पण थोडी चव चांगली वाढावी म्हणून आपण मिरच्या पण टाकल्या। तर मग काय मीठ थोडं कमी पडलं असं वाटू लागलं तर मीठ पण डबल टाकलं। तर मग आपण त्याला चांगल्या प्रकारे हलवून घेतलो। हलवून याच्यामुळे घेतलो की ते सगळं मिक्स व्हावं, म्हणजे सगळे आपले मसाले त्यामध्ये मिक्स व्हावं म्हणून आपण त्याला चांगल्या प्रकारे मिक्स केलं। मिक्स मित्रांनो, कमीत कमी आपण त्याला 5 मिनटं म्हणजे 2-3 मिनटं आपण त्याला चांगल्या प्रकारे मिक्स केलं। नंतर आपण गॅस पेटवला। गॅसचं म्हणजे प्रेशर थोडं जास्त नव्हतं, थोडंसं कमी करून गॅसचं प्रेशर आपण त्यामध्ये ठेवलं व त्यावर कढई ठेवली। कढई ठेवून त्याच्यावर एक वाटी त्याच्यामध्ये आपण टाकली तेलाची। थोडी कमी वाटली मग आपण 1 वाटी एक्स्ट्रा टाकली। मग आपण त्यामध्ये जिरे टाकले। तर जिरे टाकले तर असे उडत होते की जसे काय अमृतपुरी उडत होती। नंबर 1 जिरे टाकले, त्याच्यामध्ये मिरच्या टाकले तर धर्मेंद्रसारखे फडफड करत होते। तर मग मित्रांनो, आपण चांगल्या प्रकारे त्याला सनी देओलसारखं हलवून घेतलं। म्हणजे क्या हे ताकद खून पसीने से कमाई हुई है हे स्टाईलमध्ये आपण त्याला चांगल्या प्रकारे हे केलं, डायलॉगच्या स्टाईलनं। मग काय थोडा वेळ आपण त्याला चांगल्या प्रकारे हलवलं। मग आपण म्हणजे 1 मिनिट त्याला चांगल्या प्रकारे आपण हलवलं। तर मग आपण त्यामध्ये लागणारे कांदा म्हणजे मिरच्या, शेंगदाणे हे सगळं त्याच्यामध्ये आपण टाकलं व आपण त्यामध्ये कढीपत्ता पण म्हणजे तोडून पेस्ट पण चांगल्या प्रकारे आपण त्यामध्ये टाकला। मग त्याला आपण अजून थोडा वेळ कालवल्याच्या नंतर इतका घरामध्ये म्हणजे त्याचा वास भारी येत होता की मित्रांनो, असं वाटत होतं काहीतरी आज स्पेशल म्हणजे नंबर 1 होईल माझ्या हातून। मला खुशी मावना गेली मित्रांनो आज चांगल्या प्रकारे। आणि आपण आयफोन घेतल्यामुळे या व्हिडिओची पण क्वालिटी चांगल्या प्रकारे येत होती। तर मग काय आपण त्यामध्ये पोहे टाकली। पोहे टाकण्याला मित्रांनो थोडी आपण घाईच केली असं वाटते मला, पण थोडं ॲडजस्ट करून आपण त्याच्यामध्ये टाकलं। तर मग आपण त्याला अजून 2 मिनटं चांगल्या प्रकारे कालवताना इतका छान हे होत होता, सुगंध येत होता त्याचा की असं वाटू लागलं की सगळं घ्यावं आणि खातच बसावं। पण मित्रांनो, आपण थोडंसं दानधर्म करावं म्हणलं आणि बाहेर आलो व कुत्र्याला थोडंसं म्हणजे घरातला भात होता तो टाकला। तर मग कुत्र्याने चविष्ट प्रकारे खाला। मग आपण आपले पोहे झाले होते तर मग आपण त्यामध्ये थोडीशी चव वाढावी म्हणून त्यामध्ये दही टाकली। दही टाकून असं वाटत होतं की चांगलं होते की होईना की, पण आपण मग खाण्याचा निश्चय केला व पोहे खाल्ले मित्रांनो। तर असं वाटलं की नंबर 1च। तर तुम्हाला पण खायचे असतील तर आपण बनवू, तुम्ही पण आपल्या इथे नक्की या। तर मित्रांनो, पोहे खूप छान झाले होते। तर भाऊ पण म्हणला की साई वाटलं नाही तू चांगला करशील, पण चल ठीक आहे चांगले झाले। मग मित्रांनो, आज आपल्याला आपल्या घराचे बांधकाम केलेले असल्यामुळे खूपच गर्दा झाला होता। त्यामुळे आपण आपल्या घरातले कपडे म्हणजे जे कामाचे कपडे नव्हते ते जाळून टाकले व आईला थोडी हेल्प म्हणजे मदत करण्यासाठी आपण नदीला गेलो। तिथे जाऊन असं वाटलं की धुणं सोपं असतं। तर तेव्हा असं कळालं की म्हणजे बाईचं काम पण सोपं नसतं। आई पण आमची रोज चांगल्या प्रकारे म्हणजे काम करत असते।
तर तिचं काम सोपं आहे असं वाटायचं आम्हाला, घरी बसून काय करते. पण हे काम खूपच अवघड निघालं मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या आईवडिलाला अशीच चांगल्या प्रकारे मदत करत राहा. मग आपण धुणं धुण्यासाठी म्हणजे ते रग धुण्यासाठी पाणी घेतलो व त्यामध्ये सोडा टाकून चांगल्या प्रकारे कालवलं व गोधडी चांगल्या प्रकारे धुवून निघावं म्हणून आपण त्याला कमीत कमी 5 मिनटं त्या पाण्यामध्ये भिजवलं. नंतर आपण ते गोधड्याला सुकवण्यासाठी एका दगडावर पशी नेलो व तिथं सुकत होतो. पण ते गोधड इतकं वजन होतं त्या गोधड्याचं, 50 किलोसारखं वाटत लागलं की आपल्याला होईना गेलं. तर होईना गेलं मित्रांनो, तरी आपण कसं बसं करत होत्या. तर मित्रांनो, खूपच अवघड असतं धुणं वगैरे सगळं काही. आज आपल्याला कळालं की खूपच अवघड असतं हे पण. तर आपण पाणी वगैरे त्याच्यावर टाकून अजून वजन वाढेल याचा विचार न करता अजून हे करत होत्या, आपटत होत्या. तर चांगल्या प्रकारे होत होतं. तर थोड्या वेळाने आई पण आली आपल्याजवळ व आपली मदत केली, जमना गेलं म्हणून. मग असं वाटलं की आपल्या ताकद नाही. मग आपण काय बाहुबली करून सगळं धुणं एका मिनटामध्ये फिनिश केलं. मग आपण त्या गोधड्या धुतल्याच्या नंतर त्याला आपण पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे टाकण्यासाठी एक स्वच्छ जागेवर गेलो. पण काय आपल्या पायाचा चिखल समोर वाहत येत होता. तर थोडा वेळ दम धरला व पायाचा चिखल निघून जावा व पाणी स्वच्छ भेटावे म्हणून आपण थोडा वेळ थांबला. तर मग काय आणि थोडा वेळ म्हणजे चिखल जातच नव्हता, तरी आपण वाटच बघत बसलो. तर मग आई आली जवळ, म्हणली टाक त्याच्यामध्ये. मग आपण टाकलं व धुणं फिनिश केलं.